या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओ पाहिलेले आहे 0, 30, 45, 60 अँड 90 डिग्रीचे. आता आपण ते एका टेबलमध्ये लिहून घेऊ पूर्ण, जो की टेबल आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायच्या वेळी कामी पडणार आहे. तर आपण टेबल काढून घेतलेला आहे. तिथे लिहिलं आहे मेजर ऑफ अँगल्स 0, 30, 45, 60 अँड 90 डिग्री अँड रेशिओ आपण फाइंड केलेले होते ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओ साइन, कॉस आणि टॅन. जर आपल्याला फक्त साईनच्या व्हॅल्यू पूर्ण सर्व अँगलसाठी आपल्याला साईनच्या व्हॅल्यू माहीत असेल तर त्यावरून आपण कॉस आणि टॅनच्या व्हॅल्यू खूप इझिली लिहू शकतो. तर सर्वात आधी आपण घेऊ व्हॅल्यू साईनच्या. साइन 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्रीच्या व्हॅल्यू. साइन 0 डिग्रीची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये, दॅट इज 0. साइन 0ची व्हॅल्यू आलेली आहे आपल्याकडे 0. नेक्स्ट आपण फाइंड केली होती साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू. साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1/2. थर्ड व्हॅल्यू आपण घेतलेली आहे साइन 45 डिग्री. साइन 45ची डिग्री आली, साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू आलेली आहे आपल्याकडे 1/√2. नेक्स्ट व्हॅल्यू आपण कन्सिडर केलेली आहे साइन 60 डिग्री. साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याकडे आहे √3/2. आणि लास्ट व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू, दॅट इज 1. अशा प्रकारे आपण साइन 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्रीच्या व्हॅल्यू आपण लिहून घेतलेल्या आहे, दॅट इज 0, 1/2, 1/√2, √3/2, 1. या व्हॅल्यू आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहे. जर आपल्याला साईनच्या व्हॅल्यू लक्षात राहिल्या तर आपण कॉसच्या आणि टॅनच्या व्हॅल्यू इझिली फाइंड करू शकतो. तर बघा, सर्वात आधी आपल्याला लक्षात ठेवायच्या साईनच्या व्हॅल्यू 0, 30, 45, 60 अँड 90च्या, दॅट इज 0, 1/2, 1/√2, √3/2 अँड 1. आपल्याला कॉसच्या जर व्हॅल्यू लिहायच्या असेल तर आपण साईनच्या व्हॅल्यू उलट डायरेक्शनमध्ये लिहत गेलो तर आपल्याला कॉसच्या सर्व व्हॅल्यू भेटतात. साइन 90 डिग्रीची जी लास्ट व्हॅल्यू आपण लिहिलेली आहे ती आपण सर्वात फर्स्ट नंबरवर लिहायची, म्हणजे साइन 90ची व्हॅल्यू आपण लिहायची कॉस 0च्या ठिकाणी, दॅट इज साइन 90ची व्हॅल्यू आहे 1, आपण ते लिहू कॉस 0मध्ये. नेक्स्ट व्हॅल्यू आपण उलट डायरेक्शनने कन्सिडर करत आहोत. नेक्स्ट व्हॅल्यू येणार साइन 60, दॅट इज √3/2. ती व्हॅल्यू आपण लिहिणार कॉस 30मध्ये. कॉस 30मध्ये आपण लिहिलं √3/2. नेक्स्ट व्हॅल्यू आहे साइन 45 डिग्री. ती मधात आलेली आहे व्हॅल्यू म्हणून आपण 1/√2, 1/√2 ही दोन्ही साइन 45 आणि कॉस 45ची व्हॅल्यू सेम असणार. नेक्स्ट आहे साइन 30 डिग्री. साइन 30 डिग्री आहे 1/2. ती व्हॅल्यू आपण लिहिणार कॉस 60 डिग्रीमध्ये, दॅट इज साइन 30 डिग्री इज इक्वल टू 1/2. आपण ती व्हॅल्यू लिहिली कॉस 60 डिग्री इज इक्वल टू 1/2. आणि लास्ट व्हॅल्यू आहे साइन 0 डिग्री, ते आपण लिहिणार कॉस 90च्या व्हॅल्यूमध्ये. म्हणजे आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की साईनच्या ज्या आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओ लिहिलेले आहे, साईनच्या ज्या सर्व व्हॅल्यू लिहिलेल्या आहे त्या सर्व आपण उलट डायरेक्शनमध्ये लिहिल्या तर त्या आपल्याला काय भेटतात, कॉसच्या व्हॅल्यू. म्हणजे आपण कॉस 0 म्हणू शकतो 1, कॉस 30 इज इक्वल टू √3/2, कॉस 45 इज इक्वल टू 1/√2, कॉस 60 इज इक्वल टू 1/2 अँड कॉस 90 इज इक्वल टू 0. आपल्याला थर्ड ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओ फाइंड करायचे होते टॅनचे. टॅन 0, टॅन 30, टॅन 45, टॅन 60 अँड टॅन 90च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या. आपल्याला माहीत आहे आपण टॅनला लिहू शकतो साइन अपॉन कॉस. तर आपण टॅन 0 जर घेतला तर त्याला आपण लिहू शकतो साइन 0 अपॉन कॉस 0, दॅट इज साइन 0 आहे 0 आणि कॉस 0 आहे 1. 0/1 इज इक्वल टू 0. नेक्स्ट आहे टॅन 30ला आपण लिहू शकतो साइन 30 अपॉन कॉस 30, दॅट इज 1/2 डिवाइड बाय √3/2. साईनच्या डिनॉमिनेटरमधले 2 आणि कॉसच्या डिनॉमिनेटरमधले 2 कॅन्सल झाले तर आपल्याकडे व्हॅल्यू शिल्लक राहते टॅन 30 इज इक्वल टू 1/√3. सेम आपण कन्सिडर करत गेलो तर टॅन 45ची व्हॅल्यू भेटते आपल्याला 1 आणि टॅन 60ची व्हॅल्यू भेटते √3 आणि टॅन 90ची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे ती आपल्याला भेटलेली आहे अनडिफाईंड. आपण टॅन 90ची व्हॅल्यू सांगू शकत नाही की ती नक्की व्हॅल्यू किती आहे. अशा प्रकारे आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओ ऑफ 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्रीला एका टॅब्युलर फॉर्ममध्ये लिहून घेतलेला आहे. या सर्व व्हॅल्यू आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायसाठी खूप इम्पॉर्टंट व्हॅल्यू आहे आणि आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे या व्हॅल्यू. साइन 0ची व्हॅल्यू आहे 0, साइन 30 इज इक्वल टू 1/2, साइन 45 इज इक्वल टू 1/√2, साइन 60 इज इक्वल टू √3/2, साइन 90 इज इक्वल टू 1.
या साईनच्या जर व्हॅल्यू आपल्या लक्षात राहिल्या तर आपण इझिली कॉसच्या व्हॅल्यू लिहू शकतो. आपण पाहिलेलं आहे की साईनच्या व्हॅल्यू उलट डायरेक्शनने लिहित आलो तर आपल्याला कॉसच्या व्हॅल्यू लिहिता येते. कॉसच्या व्हॅल्यू आलेल्या आहे कॉस 0 इज इक्वल टू 1, कॉस 30 इज इक्वल टू √3/2, कॉस 45 इज इक्वल टू 1/√2, कॉस 60 इज इक्वल टू 1/2 अँड कॉस 90 इज इक्वल टू 0. आणि आपल्याला माहीत आहे टॅनचा रेशो आपण लिहितो साईन अपॉन कॉस. साईन अपॉन कॉसच्या व्हॅल्यू आपण करून टॅनचे रेशो फाइंड केलेले आहे. tan 0 is equal to 0, tan 30 is equal to 1/√3, tan 45 is equal to 1, tan 60 is equal to √3 आणि tan 90 ची व्हॅल्यू आहे अनडिफाईन. अशा प्रकारे आपण एक टेबल ड्रॉ करून घेतलेला आहे. हा टेबल आपण लक्षात ठेवायचा आणि एक्झाम्पल सॉल्व करायच्या वेळी आपल्या समोर हा टेबल असला तर आपण इझिली या व्हॅल्यू बघू शकतो आणि आपण एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. नेक्स्ट दिलेले आहे सॉल्व्ड एक्झाम्पल. त्यातलं आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊ. फाइंड द व्हॅल्यू ऑफ 2 tan 45 डिग्री प्लस कॉस 30 डिग्री मायनस साईन 60 डिग्री. आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे 2 टाइम्स tan 45 डिग्री प्लस कॉस 30 डिग्री मायनस साईन 60 डिग्रीच्या. आपल्याला tan 45ची व्हॅल्यू माहीत आहे, कॉस 30ची पण माहीत आहे आणि साईन 60 डिग्रीची पण व्हॅल्यू माहीत आहे. त्यावरून आपण काय लिहू शकतो सोल्युशन. सर्वात आधी लिहून घेऊ आपण आपल्याला जी व्हॅल्यू फाइंड करायची आहे ते लिहून घेऊ आपण 2 टाइम्स tan 45 डिग्री प्लस कॉस 30 डिग्री मायनस साईन 60 डिग्री इज इक्वल टू 2 टाइम्स tan 45 डिग्रीची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 1 म्हणून आपण लिहून घेणार 2 × 1 प्लस कॉस 30ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे √3/2 2 × 1 प्लस √3/2 मायनस साईन 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे आपल्याकडे √3/2 इज इक्वल टू आपण लिहिणार 2 × 1 प्लस √3/2 मायनस √3/2. फाइंड केलेल्या सर्व ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओवरून आपण या व्हॅल्यू लिहून घेतलेले आहे. 2 टाइम्स tan 45 डिग्री प्लस कॉस 30 डिग्री मायनस साईन 60 डिग्री इज इक्वल टू 2 × 1 प्लस √3/2 मायनस √3/2 प्लस √3/2 मायनस √3/2 हे कॅन्सल होते. इज इक्वल टू फक्त आपल्याकडे शिल्लक राहते 2 × 1 दॅट इज इक्वल टू 2. म्हणजे आपल्याला फाइंड करायची होती व्हॅल्यू 2 टाइम्स tan 45 डिग्री प्लस कॉस 30 डिग्री मायनस साईन 60 डिग्री. आपल्याला आन्सर भेटला आहे इज इक्वल टू 2. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस 56 डिग्री अपॉन साईन 34 डिग्री. आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे कॉस 56 डिग्री आणि साईन 34 डिग्रीची. इथे आपण काय सांगू शकतो 56 डिग्री प्लस 34 डिग्रीची जर आपण ॲडिशन करून बघितली तर ती येते 90 डिग्री. 56 डिग्री प्लस 34 डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. मीन्स आपण काय म्हणू शकतो 56 अँड 34 आर द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. हे दोन अँगल जे आपल्याला दिलेले आहे हे काय आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहे. म्हणजे दोन्ही अँगलचं मेजरमेंट किती आहे 90 डिग्री. त्यावरून आपण म्हणू शकतो आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचे रिलेशन माहीत होते. आपण याआधी फाइंड केलेले होते रिलेशन. त्या रिलेशनला आपण म्हटलं रिलेशन बिटवीन ट्रिग्नॉमेट्रिक रेशो. तर आपल्याला त्यातला एक रेशो घ्यायचा आहे साईन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. आणि इथे आपण जर थिटाच्या ठिकाणी 34 डिग्री ठेवलं तर आपण लिहू शकतो साईन 34 डिग्री इज इक्वल टू कॉस मायनस थिटा आहे. थिटाच्या ठिकाणी आपण 34 घेतलेलं आहे म्हणून साईन 34 डिग्री इज इक्वल टू कॉस 90 मायनस 34 डिग्री. कॉस 90 मायनस 34 डिग्री 90 मायनस 34 येते 56 म्हणून आपण लिहू शकतो कॉस 56 डिग्री. राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड बघा काय आलेलं आहे साईन 34 डिग्री इज इक्वल टू कॉस 56 डिग्री. म्हणजे इक्वलचं साईन आहे साईन 34 डिग्रीलाच आपण कॉस 56 डिग्री लिहू शकतो किंवा कॉस 56 डिग्रीलाच आपण लिहू शकतो साईन 34 डिग्री. आपल्याला जी व्हॅल्यू फाइंड करायची होती त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे कॉस 56 डिग्री अपॉन साईन 34 डिग्री. आपण जे रिलेशन आपण फाइंड केलं त्यामध्ये आपल्याकडे आलेलं आहे साईन 34 डिग्री इज इक्वल टू कॉस 56 डिग्री. म्हणजे साईन 34 डिग्रीच्या ठिकाणी आपण लिहू शकतो कॉस 56 डिग्री. म्हणून आपण घेतलं इज इक्वल टू न्यूमरेटरमध्ये आहे कॉस 56 डिग्री आणि डिनॉमिनेटरमध्ये साईन 34 डिग्रीच्या ठिकाणी आपण घेतलं कॉस 56 डिग्री. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे आपण लिहू शकतो दॅट इज इक्वल टू
1. तर आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची होती कॉस 56 डिग्री अपॉन साइन 34 डिग्री. आपल्याला आन्सर भेटला इज इक्वल टू 1. नेक्स्ट आपण एक्झाम्पल कन्सिडर करू. थर्ड एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. इन राईट अँगल ट्रँगल ACB इफ अँगल C इज इक्वल टू 90 डिग्री, AC इज इक्वल टू 3, BC इज इक्वल टू 4, फाइंड द रेशो साइन A, साइन B, कॉस A, टॅन B. आपल्याला एक राईट अँगल ट्रँगल दिलेला आहे, ट्रँगल ACB. अँगल C दिलेला आहे 90 डिग्री आणि दोन साईडचं मेजरमेंट दिलेलं आहे. AC इज इक्वल टू 3 अँड BC इज इक्वल टू 4. आपल्याला राईट अँगल ट्रँगल दिलेला आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो जो राईट अँगल आहे, अँगल C राईट अँगल दिलेला आहे, त्याच्या अपोजिट साईडला आपण हायपोटेनियस म्हणू शकतो. आणि आपल्याला राईट अँगल दिलेला आहे, तर आपण दोन साईडच्या लेंथवरून तिसऱ्या साईडची लेंथ फाइंड करू शकतो बाय युझिंग द पायथागोरस थेरम. इन राईट अँगल ट्रँगल ACB आपण काय यूज करू शकतो, युझिंग पायथागोरस थेरम. आणि पायथागोरस थेरम आहे आपल्याकडे in a right angle triangle the square of hypotenuse is equal to sum of the square of remaining two sides. राईट अँगल ट्रँगलमध्ये स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस म्हणजे हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू असते जे उरलेल्या रिमेनिंग टू साईड असते त्याच्या स्क्वेअर. म्हणजे आपण ह्या ट्रँगल ACBमध्ये लिहू शकतो. हायपोटेनियस आहे AB आणि रिमेनिंग टू साईड आहे AC अँड BC. म्हणून आपण लिहिणार AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ACची लेंथ आहे आपल्याला दिलेली आहे 3 आणि BCची आहे 4. म्हणून आपण लिहिणार 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. 3चा स्क्वेअर आहे 9 आणि 4चा स्क्वेअर आहे 16. 9 प्लस 16 इज इक्वल टू 25. 25लाच आपण काय लिहू शकतो, 5 स्क्वेअर. म्हणजे आपल्याकडे आलेला आहे AB स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर. दोन्ही साईड्स जर आपण स्क्वेअर रिमूव्ह केला तर आपण लिहू शकतो AB इज इक्वल टू 5. आपल्याला ट्रँगल ACBच्या तिन्ही साईडची लेंथ आपल्याला भेटलेली आहे आणि त्यावरून आपल्याला फाइंड करायचे आहे रेशिओ साइन A, साइन B, कॉस A अँड टॅन B. आपल्याला माहीत आहे साइन रेशिओ आपण लिहित असतो अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस, कॉस रेशिओ आपण लिहित असतो ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस आणि टॅन रेशिओ आपण लिहित असतो अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. त्यातला आपण पहिला रेशिओ घेऊ साइन A. साइन ऑफ अँगल A म्हणजे अपोजिट साईड ऑफ अँगल A अपॉन हायपोटेनियस. अँगल Aचा अपोजिट साईड आहे BC. म्हणून आपण लिहिणार इथे साइन ऑफ अँगल A इज इक्वल टू अपोजिट साईड ऑफ अँगल A अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साईड ऑफ अँगल A आपण कोणती घेतली, BC अपॉन हायपोटेनियस आहे ट्रँगल ACB मधला AB. BCची लेंथ आपल्याला दिलेली आहे 4 आणि ABची लेंथ आपण आताच फाइंड केली आहे दॅट इज 5. म्हणून आपण लिहू शकतो साइन A इज इक्वल टू 4 अपॉन 5. नेक्स्ट रेशो आपल्याला फाइंड करायचा होता साइन B. साइन Bचा रेशो आपण लिहू शकतो अपोजिट साईड ऑफ अँगल B अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साईड ऑफ अँगल B आहे AC. अपोजिट साईड ऑफ अँगल B आहे AC आणि ट्रँगल ACBचा हायपोटेनियस आहे AB. ACची लेंथ आहे आपल्याकडे 3 आणि ABची लेंथ आपण फाइंड केलेली आहे दॅट इज 5. म्हणून आपण लिहू शकतो साइन B इज इक्वल टू 3 अपॉन 5. थर्ड रेशो आपल्याला फाइंड करायचा होता कॉस A. कॉस Aला आपण लिहू शकतो ॲडजसंट साईड ऑफ अँगल A अपॉन हायपोटेनियस. ॲडजसंट साईड ऑफ अँगल A ट्रँगलमध्ये आपल्याला पाहायची आहे कोणती साईड आहे, ॲडजसंट साईड ऑफ अँगल A साईड AC आणि हायपोटेनियस आहे ट्रँगलचा ACB ट्रँगलचा AB. म्हणून आपण लिहिणार कॉस A इज इक्वल टू AC अपॉन AB. ACची लेंथ आहे आपल्याकडे 3 आणि ABची लेंथ आहे 5. म्हणून आपण म्हणू शकतो कॉस A इज इक्वल टू 3 अपॉन 5. फोर्थ अँड लास्ट रेशिओ आपल्याला फाइंड करायचा होता टॅन B. टॅन Bचा रेशिओ आपण लिहू शकतो अपोजिट साईड ऑफ अँगल B अपॉन ॲडजसंट साईड ऑफ अँगल B. अपोजिट साईड ऑफ अँगल B आहे AC आणि ॲडजसंट साईड ऑफ अँगल B आहे BC. ACची लेंथ आहे आपल्याकडे 3 आणि BCची लेंथ आहे 4. म्हणून आपण म्हणू शकतो टॅन B इज इक्वल टू 3 अपॉन 4. अशा प्रकारे आपण या एक्झाम्पल 3 मधले चारही रेशो आपल्याला जे फाइंड करायचे होते ते आपण फाइंड केलेले आहे साइन A, साइन B, कॉस A आणि